EMPSC कट्टा चॅनलचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका। स्वतःची तुलना इतरांबरोबर कधीच करू नका। अशाने आपण स्वतःचा अपमान करून घेत असतो। कारण का तर जगामध्ये आपल्यासारखे फक्त आपणच असतो, मग ती लोकसंख्या 7 करोड असो किंवा 10 करोड असो। नमस्कार, मी सचिन गुळिक, स्पर्धाग्राम आणि EMPSC कट्टाच्या या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आपण गट क या पूर्व परीक्षेसाठी 5 नोव्हेंबरच्या टार्गेट केलं होतं आणि मिशन मी तुम्हाला 70+ दिलेलं होतं। त्यामध्ये आपण PYQs घेतले होते 2018, 19 आणि 21च्या। त्याच्याच बरोबर आपण अतिसंभाव्य प्रश्नांची सिरीज घेतोय आणि अतिसंभाव्य प्रश्नांच्या सीरीज मध्ये भाग 3 मध्ये पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करतोय। आपण साधारणतः आयोगाचा पॅटर्न राबवत असताना एकूण 15 प्रश्नांचं प्रश्न, त्याचे उत्तर आणि त्याचं सविस्तर विश्लेषण आणि त्याचबरोबर तुम्हाला थोडंसं प्रोटीन किंवा थोडंसं मोटिवेशनचा काही डोस देण्याचा मी या लेक्चरच्या माध्यमातून प्रयत्न करतो। परंतु तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि त्याचबरोबर आवडला तर मित्रांना शेअर करायला पण विसरू नका। चला तर पहिल्या प्रश्नाकडे आपण जातोय। खालीलपैकी कोणत्या घटना मोर्ले मिंटो सुधारणा कायद्याची पार्श्वभूमी म्हणून मानता येतील? मोर्ले मिंटो सुधारणा कायदा बघा, पहिल्यांदा लक्षात ठेवायचं प्रश्न, आपण बरेच मुलं काय चुकतात तर प्रश्न बिलकुल वाचत नाहीत। तर नेहमी इथं मी लेक्चर जेव्हा घेत असतो संभाव्य प्रश्न असो किंवा PYQच्या सिरीजमध्ये, त्यावेळी काही कीवर्ड्सला हायलाइट करतो किंवा त्याला एक ब्रॅकेट करून ठेवत असतो। जसं आता मोर्ले मिंटो सुधारणा कायदा सांगितलेला आहे आणि इथं दुसरा शब्द घेतला होता पार्श्वभूमी। तर मोर्ले आणि मिंटो यांची सुधारणा, मग याच्यामध्ये वर्ष कोणतं येतं? 1909चं आहे। मग 1909 हे काय आहे? तर 1909 ला मोर्ले मिंटो सुधारणा कायदा आणला। मग त्याच्या पाठीमागची कोणती ट्रबलिंग एखादा ट्रेजेडी होती का किंवा एखादी अशांतता किंवा शांतता भंग करणारी घटना होती का? तर या घटनांमध्ये ऑप्शन्स दिलेले आहेत। 1892च्या कायद्याने केलेली निराशा पहिली, त्यानंतर बंगालची फाळणी आहे 1905ची घटना, त्यानंतर समाजसुधारकांचे आर्थिक धोरणाचे विश्लेषण। ऍक्च्युली हे 1869 पासून सुरू झालं होतं, हे 1900 पर्यंत होतं। त्याच्यानंतर मात्र आर्थिक धोरण जे आहे तर याच्यावरती मात्र भारतीय आर्थिक विश्लेषण करणारे जे काही समाजसुधारक किंवा जे काही अर्थशास्त्रज्ञ होते तर यांचा फ्लो थोडाफार कमी झालेला होता आणि वरील सर्व असं दिलेलं आहे। तर यामध्ये आपल्याला मोर्ले आणि मिंटो याची पार्श्वभूमी जर काढायचं म्हटलं तर इथे येतं फक्त बंगालची फाळणी आणि ही बंगालची 1905 मध्ये लॉर्ड कर्झन यांनी केलेली होती। तर लॉर्ड कर्झन हे अतिशय महत्त्वाचे व्यक्ती आहेत, ज्यांचा कार्यकाळ हा 1899 पासून 1905 पर्यंत भारताचे गव्हर्नर जनरल किंवा व्हाईसरॉय म्हणून होता। त्यांच्या दरम्यानच त्यांनी एक भारतीय राष्ट्रीय मुस्लिम लीग असेल किंवा मुस्लिम समाज जो असेल तर यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसपासून वेगळं करण्यामध्ये, त्याचबरोबर लष्करी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यामधून मतभेद होणे, त्याचबरोबर भारताचे आर्थिक आणि सामाजिक याच्या दृष्टिकोनातून फाळणी करणे, ह्या अनेक घटना यांनी घडवून आणल्या होत्या। त्याचबरोबर ब्रिटिशकालीन भारतामध्ये आयोग जे आहेत हे सर्वात जास्त आयोग लॉर्ड कर्झन यांनीच बनवलेले होते किंवा नेमणूक केली होत्या। या आयोगावरती तुम्हाला वारंवार प्रश्न विचारला जातो। 1900 पासून 1905 पर्यंत सर्वात जास्त आयोग यांनी नेमलेले होते। मग रेल्वे असेल, पोलीस असेल, पुरातत्व विभाग असेल, विद्यापीठ आयोग असेल किंवा सिंचन आयोग असेल, त्याचबरोबर मॅकडोनाल्ड यांचा दुष्काळ आयोग असेल, हे सगळे आयोग लॉर्ड कर्झन यांनी नेमलेले होते। त्याचबरोबर मध्ये आपल्याला 1905 ची बंगालची फाळणी आणि हे पार्श्वभूमी का आहे याचे आपल्याला बघायचं आहे। तर या दरम्यान इथं भारतामध्ये वंगभंग आंदोलन सुरू झालेलं होतं बंगालच्या फाळणीला विरोध म्हणून। त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट की हिंदू आणि मुस्लिम ह्या दोन्ही समुदायाने काय केलं, गंगा नदीच्या काठावरती स्नान केलं आणि एकमेकांना राखी बांधून, म्हणजे या राखीवरती एखादा प्रश्न बनू शकतो अतिसंभाव्यमध्ये आपण टाकण्याचा प्रयत्न करतोय। तर वंगभंग चळवळ आली, त्याचबरोबर लोकमान्य टिळकांनी स्वदेशी चळवळ सुरू केलेली होती 1905 नंतर। म्हणजे या चळवळीचा परिणाम काय होता तर भारतीय लोकांचा असंतोष वाढत होता, तो कमी करण्यासाठी इथं मोर्ले आणि मिंटो म्हणजे एक भारत मंत्री आणि दुसरे भारताचे गव्हर्नर जनरल किंवा व्हाईसरॉय। कधी लक्षात ठेवायचं, पहिले जे आहेत हे भारताचे भारत मंत्री येतात पहिले आणि दुसरे जे व्यक्ती येतात तर हे व्हाईसरॉय किंवा गव्हर्नर जनरल येतात। मग मोर्ले मिंटो आणि मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड या दोघांमध्ये सुद्धा हे साम्य आपल्याला लागू होऊन जातं। तर ह्या सगळ्या चळवळींचा परिणाम काय होता तर 1909 मध्ये भारतीय लोकांना खुश करण्यासाठी काहीतरी सुधारणा दिल्या पाहिजेत आणि म्हणून त्याचबरोबर 1892चा जो दुसरा परिषद जो कायदा आहे, 1861 पहिला, दुसरा 1892, तिसरा 1909 आणि 1892च्या कायद्यानंतर
परत एकदा परिषद कायदा आणायचं ठरवलेलं होतं. त्याच कायद्याला आपण मोर्ले मिंटो रिफॉर्म ऍक्ट किंवा सुधारणा कायदा किंवा भारत परिषद अधिनियम या वेगवेगळ्या नावाने आपण त्याला ओळखतो. आणि गोपाळकृष्ण गोखले यांनी जेव्हा मोर्लेंकडे सांगितलं होतं की तुम्ही कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया ह्या दोन देशांना जेव्हा वसाहतीच्या अंतर्गत स्वराज्य देत असता तर त्यावेळी आम्हाला भारताला सुद्धा वसाहतीच्या अंतर्गत स्वराज्य दिलं पाहिजे. त्याचं कारण होतं मोर्ले आणि मिंटो सुधारणा कायद्यामध्ये सर्वात जास्त काम आणि मसुदा तयार करण्याचं काम हे गोपाळकृष्ण गोखले यांच्याकडे होते. त्या दरम्यान त्या कामासाठी 2 वेळा लंडनला जाऊन आले होते. आणि म्हणूनच इथं जेव्हा मागणी केली त्यावेळी मोर्लेंनी म्हटलं होतं की वसाहतीच्या स्वराज्याची मागणी करणे किंवा वसाहती अंतर्गत स्वातंत्र्याची मागणी करणे म्हणजे चांदोबाची मागणी होय. आणि हा प्रश्न 4 सप्टेंबर 2021च्या पूर्व परीक्षेमध्ये कंबाईनच्या ॲज इट इज विचारलेला होता. तो आपण युट्यूबवरती इथं वारंवार घेतलेले आहेत प्रश्न. तर अशा पद्धतीने 1905ची बंगालची फाळणी आणि ह्या फाळणीचा परिणाम एवढा जास्त होता की भारतीय लोक हिंदू असेल, मुस्लिम असेल, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असेल किंवा लीग असेल ह्या सगळ्यांना खुश करण्यासाठी अशा पद्धतीने इथं मोर्ले मिंटो रिफॉर्म ऍक्ट भारतात आणलेला होता. तर सविस्तर विश्लेषण आपण बघितलेलं आहे. 1892चा कायदा आहे हा दुसरा परिषद कायदा. समाज सुधारकांचं आर्थिक धोरण सलग 2 प्रश्न यावरती आयोगाने विचारलेले आहेत. म्हणून भारतीय समाज सुधारक असेल किंवा भारतीय राजकारणी व्यक्ती असेल किंवा अर्थशास्त्रज्ञ ह्या सगळ्या व्यक्तींनी भारतीय राजकारणावरती, अर्थशास्त्रावरती किंवा ब्रिटिश सरकारची आर्थिक नीती यावरती स्टेटमेंट्स केलेले आहेत. ते एकदा वाचून जायचं कारण कंपल्सरी क्वेश्चन आता 2 ते 3 एक्झामला विचारलेले आहेत. पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणतं असत्य विधान आहे किंवा ओळखायचं. असत्य विधान, असत्य म्हणजेच कोणतं आहे. तुम्हाला या शब्दांबरोबर मैत्री करावी लागेल. जोपर्यंत हे शब्द समजणार नाहीत किंवा ओळखू येणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला इथं प्रश्नांचा अर्थच कळणार नाही. मूकनायकच्या सुरुवातीला संत तुकाराम महाराज यांची वचने होती. मूकनायक 1920 मध्ये छत्रपती शाहू महाराज यांनी 2,500 रुपयाची मदत केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि नंतर हे मूकनायक मुंबईमधून प्रकाशित झालं होतं. त्यानंतर परत बहिष्कृत भारतच्या मुखभागी समर्थ रामदास स्वामी यांची वचने असायची. तर यामध्ये सांगितलं की असत्य विधान कोणतं आहे. तर पहिलं विधान तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की 2,500 रुपयाच्या मदतीनं सुरू झालेलं मूकनायक याच्यामध्ये संत तुकाराम महाराजांची वचनं मध्यभागी असायची. आणि दुसरं बहिष्कृत भारत हे वर्तमानपत्र जे आहे तर याच्यामध्ये मध्यभागी संत रामदास यांच्या ऐवजी संत ज्ञानेश्वर महाराज यांची वचनं लिहिलेली असायची. म्हणून हे दोन्हीच्या दोन्ही वर्तमानपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निमित्ताने आपल्यासाठी परीक्षेसाठी खूपच महत्त्वाचे आहेत. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट तुम्हाला पाठ करून काय जायचंय तर वर्तमानपत्र आणि त्याचबरोबर याच्यामध्ये असणारं कोणत्या वर्षी ते वर्तमानपत्र सुरू झालं होतं आणि अजून एक महत्त्वाचा कंटेंट येतो की संपादक पद कोणी भूषवलेलं होतं किंवा कोण संपादक होते. मग भारतातील काही महत्त्वाची वर्तमानपत्र जेवढी वर्तमानपत्र येतील तेवढी सगळी तुम्हाला वाचून जावं लागणार आहे. कारण का त्याचबरोबर अजून एक कंटेंट इथं सांगून जातो की या वर्तमानपत्रामध्ये कोणकोणते लेख लिहिले जात होते. उदाहरणार्थ मला आठवतंय की बहिष्कृत भारतमध्ये लोखितवादी यांनी जी शतपत्रे लिहिली होती ही शतपत्रे आंबेडकरांनी परत आपल्या वर्तमानपत्रामध्ये रिप्रकाशित किंवा रिप्रिंट किंवा परत एकदा प्रकाशित करण्याचं काम केलं होतं. कारण त्या शतपत्रातून सामाजिक सुधारणेचे खूप चांगले मेसेजेस तिथं दिले जात होते आणि म्हणून ही शतपत्र परत एकदा आंबेडकरांनी आपल्या वर्तमानपत्रातून प्रकाशित केले होते. मूकनायक जेव्हा आंबेडकरांना 2,500 रुपये मूकनायकसाठी आणि 1,500 रुपये परदेशी शिक्षणासाठी दिले तर त्यावेळी आंबेडकरांनी संपादक हे वेगळेच नेमलेले होते. याच्यावरती आपण एकदा आयोगाने प्रश्न विचारला आणि इथं सुद्धा विश्लेषणामध्ये मी सविस्तर घेतलेलं आहे. तर मग आपल्याला काय सापडतं तर ब हे विधान चुकीचं आहे आणि अ हे विधान बरोबर आहे. मग इथं काय सांगितलंय तर फक्त असत्य विधान कोणतं आहे म्हणजे चुकीचं विधान कोणतं आहे तर इथं ब हे असत्य विधान आहे. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूकनायक आहे, बहिष्कृत भारत आहे, जनता आहे, प्रबुद्ध भारत आहे हे वर्तमानपत्र पाठ करून जावा. वर्ष, संपादक, लेख कोणकोणते लिहिले होते आणि कोणत्या वर्षी ते वर्तमानपत्र सगळे प्रकाशित झाले होते. तर आयोग यावरती 100% एखादा प्रश्न काढतं. त्याचं कारण असं आहे की गट क च्या पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला टायटल दिलं जातं की विशेष महाराष्ट्राच्या संदर्भासहित आणि विशेष महाराष्ट्र म्हटलं की त्यामध्ये समाजसुधारक आले. समाजसुधारकामध्ये एक वेगळी कॅटेगरी जाते की जी दलित चळवळ आणि दलित चळवळीमध्ये वीरा शिंदे यांच्यानंतर सर्वात जास्त काम करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि आंबेडकर त्याच समुदायातून होते म्हणून आंबेडकरांवरती आयोगाचा जास्त फोकस असतो. म्हणून आंबेडकरांचं शैक्षणिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक आणि त्याचबरोबर पत्रकारिता यावरती सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात. हा टॉपिक चांगल्या पद्धतीनं करून जावा. पुढील प्रश्न आहे आंबेडकरांच्या याच्यावरती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स ही जगातील अतिशय प्रतिष्ठित असणारी संस्था आहे आणि भारतीय संविधान सभा जेव्हा भरली होती त्यापैकी सर्वात जास्त लोक जे होते हे वकील होते. पहिली गोष्ट. दुसरी महत्त्वाची गोष्ट नोटीस करण्यासारखी आहे की सर्वात जास्त लोक लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून
मिळून शिकलेले होते. जसं पुण्यामध्ये रानडे स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स किंवा रानडे इन्स्टिट्यूट आहे आणि गोखले आहे. तर जशा या प्रतिष्ठित संस्था मानल्या जातात इकॉनॉमिक्स असे किंवा सोशली, तर तशाच पद्धतीने लंडनमधील ही संस्था जगभरामध्ये प्रसिद्ध होती. तर या संस्थेतून त्यांनी कोणत्या प्रबंधाचं शीर्षक टायटल तिथं सबमिट केलं होतं की ज्याच्या आधारे 1926 मध्ये त्यांना डॉक्टरेट ही पदवी प्रदान करण्यात आली. ऍक्च्युली इथं प्रश्न असा दिले की डॉक्टरेट ही पदवी म्हणजे जो सर्टिफिकेट आहे ते दिलं होतं, पण त्याच्यापूर्वीचे गंमत सांगतो की आंबेडकरांना 1916 मध्येच डॉक्टर हा किताब किंवा डॉक्टर ही पदवी जी आहे तर ही लावण्याची परवानगी 16 मध्ये दिली आणि जवळपास 9-10 वर्षानंतर त्यांना सर्टिफिकेट दिलं होतं. तर जगातील नाही तर ह्या जगातील पृथ्वी तलावरचं पहिलंच असं उदाहरण आहे की 10 वर्षापूर्वी प्रबंध सबमिट होण्याच्या अगोदर त्यांना काय केलं होतं तर डॉक्टर हा शब्द लावण्याची परवानगी दिली, परंतु त्यांनी प्रबंध हा फायनली सर्टिफिकेट हे 10 वर्षानंतर मिळालेलं होतं. तर अशा विषयामध्ये डॉक्टरेट कमवणारे किंवा मिळवणारे हे दक्षिण आशियातील आंबेडकर हे पहिले व्यक्ती होते. याच्यानंतर मग खूप साऱ्या व्यक्ती भारतामध्ये होऊन गेल्या. त्यापैकी भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, डॉक्टर मनमोहन सिंग हे सुद्धा त्याच्यामध्ये गणले जाऊ शकतात. आता यामध्ये दिलेलं आहे की कोणती पदवी प्रदान केली तर प्रॉब्लेम ऑफ द रुपीज हा जो ग्रंथ आहे ह्या ग्रंथाच्या निमित्ताने त्यांना डॉक्टरेट ही पदवी प्रदान केली होती. मग मी तुम्हाला याच्या अगोदर जेव्हा जेव्हा आंबेडकरांवरती लेक्चर घेतलेलं आहे किंवा तो चार्ट मी टेलिग्राम किंवा इतर ठिकाणी तुम्हाला पाठवण्याची किंवा तिथं आपल्या ऑफिशियल MPC हिस्ट्रीच्या चॅनलवरती सुद्धा पाठवायची सोय आपण करू. तर आंबेडकरांची ही पदवी आहे, पहिली गोष्ट पदवी, आणि त्याचबरोबर त्यांच्या कोणत्या पदवीसाठी लिहिलेला ग्रंथ कोणता आहे यावरती एखादा प्रश्न बनू शकतो. कारण का तर त्यांनी MA असेल, त्याबरोबर DSc, MSc आणि PhD आणि ह्या सगळ्या पदव्यांसाठी त्यांनी विशेष टायटलचे काही संशोधन करणारे ग्रंथ प्रकाशित केले होते. यावरती आयोगाचा डोळा असतो, म्हणून त्यांच्या लिखाणात्मक तत्वावरती किंवा लिखाणात्मक साहित्यावरती तुम्हाला एखादा प्रश्न इथं पडण्याची शक्यता आहे. चला पुढील प्रश्न आहे. यांनी कलकत्ता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी पहिले भारतीय म्हणून नियुक्त होण्याचा मान त्यांनी मिळवलेला होता. तर सांगितलेले विचारलेले काय तर व्यक्ती विचारलेला आहे. मग पाठीमागच्या लेक्चरमध्ये भाग 2 मध्ये मी तुम्हाला एकदा सांगितलेलं होतं, त्याच्या अगोदर प्लॅन आणि स्ट्रॅटेजीच्या लेक्चरमध्ये कित्येक वेळा मी तुम्हाला सांगितलं होतं की चतुसूत्री लक्षात ठेवा आणि ह्या चतुसूत्रीच्या आधारावरती इतिहासाचे 100% आणि सगळे प्रश्न कव्हर होतात. तर पहिली चतुसूत्री आहे व्यक्ती, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी चतुसूत्रीचा भाग आहे वर्ष आणि त्याच्यानंतर तिसरी चतुसूत्री आहे ठिकाण. त्याचबरोबर चौथी चतुसूत्री आहे काय तर ही संघटना, आणि ह्या संघटना किंवा घटना यावरती इतिहासाचे ऑलमोस्ट 100% क्वेश्चन इथं कव्हर होऊन जातात. आणि हे डोळे झाकून पाठ करून जावा. जेव्हा तुम्ही वाचत असता, जेव्हा नोट्स बनवत असता, त्यावेळी याच्या बाहेर एकही प्रश्न जात नसतो. प्रश्न काय विचारलेला आहे तर डॉट यांची डॉट म्हणजे प्रश्नचिन्ह, व्यक्ती विचारलेला आहे, कलकत्ता विचारलेलं, लोकेशन इथं वर्ष इथं ठिकाण आलेलं आहे. त्याचबरोबर मुख्य न्यायाधीश पदे कोणते पहिले भारतीय आहेत तर इथं व्यक्तीचं नाव. म्हणजे कमीत कमी 2-3 तर घटना आराम के साथ इथं बसतात, म्हणून काय करा चतुसूत्रीला विसरू नका. तर व्यक्ती कोण आहेत तर रामचंद्र मित्तर, शंभूनाथ पंडित, इलिजाह इंपेन, सत्येंद्र प्रसन्न सिन्हा. तर यापैकी आपल्याला एक व्यक्ती पहिले भारतीय कोण असू शकतात. तर फोटो दाखवलेले आहे, कदाचित इतिहासामध्ये खूप कमी वेळा यांचा रेफरन्स येतो किंवा नाव पण येतं, त्याच्यामुळे आपल्याला उत्तर माहित नसतं. पण तुम्ही 100% सांगणार आहे की इलिजाह इंपे हे तिथं असायला पाहिजे होते, ठीक आहे. परंतु इथं काय दिले कलकत्ता उच्च न्यायालय दिलेले, सर्वोच्च न्यायालय नाही दिलेलं, उच्च न्यायालय दिले, म्हणजेच इथं इलिजाह इंपे हा ऑप्शन इथे इलिमिनेट होतो. त्यानंतर 1909च्या मोर्ले मिंटो सुधारणा कायद्यानुसार व्हाईसरॉय जो आहे ह्या व्हाईसरॉयच्या काउन्सिलचा पहिला एक हिंदी मेंबर जो रिझर्व ठेवलेला होता तर ते होते सत्येंद्र प्रसन्न सिन्हा. त्यानंतर दुसरे शंभू प्रसन्न यांच्याबद्दल तर न्यायालयाचा संबंधच येत नाही. मग एकच उत्तर राहतं कोणतं तर रामचंद्र मित्र किंवा यांना रामचंद्र मित्र असंही म्हटलं जाऊ शकतं. आणि यांनी काय केलं होतं तर 1874 पासून 1890 पर्यंत कलकत्ता उच्च न्यायालयाचे पहिले भारतीय न्यायाधीश होण्याचा मान हा रामचंद्र मित्र किंवा मित्र यांना दिला जातो. लोकसेवा आयोगाचे सदस्य म्हणून सुद्धा यांची पुढे नेमणूक केली होती. त्याच्यानंतर कलकत्ता विश्वविद्यालय आणि रिपन कॉलेज यांच्या कार्यकारी समितीमध्ये सुद्धा ॲज अ मेंबर म्हणून यांची नेमणूक केली होती. आणि भवानीपूरमध्ये संस्कृत चतुर्दशीची स्थापना सुद्धा हे रामचंद्र मित्र यांनी केलेली होती. तर अशा पद्धतीने तुम्हाला विचारला जाऊ शकतो प्रश्न. दुसरं इलिजाह इंपे हे 1773च्या कायद्यानुसार 1774 मध्ये जेव्हा पहिल्यांदा सुप्रीम कोर्टाची स्थापना झाली
तर यामध्ये पहिल्यांदा एक न्यायाधीश आणि त्याला मदतीसाठी 3 इतर न्यायाधीश दिले होते. याला करंट अफेअरचा क्वेश्चन जोडता येऊ शकतो आपल्याला. 3 1 + 33 म्हणजेच किती तर 34. आणि सध्या प्रसिद्ध असणारे 2 CJI जे आहेत हे पहिले CJI लक्षात ठेवा, हे फर्स्ट CJI. आणि याच्यानंतर आता 2 CJI आहेत, त्याच्यामध्ये 49वे महाराष्ट्रीयन आहेत आणि 50वे सुद्धा इथं महाराष्ट्रीयनच आहेत, चंद्रचूड. अर्थातच इथं विशेष आहे की CJI सुद्धा महाराष्ट्रीयन आणि करंट अफेअर्सचे क्वेश्चन इथं तुमचे इतिहासानुसार करंट अफेअर्स कव्हर होऊ शकतं. पुढील महत्त्वाची सूचना आहे काय की IMP बॅच आहे, 5 नोव्हेंबरची परीक्षा आहे आणि या IMP बॅचमध्ये जवळपास 12 व्हिडिओ दिलेले आहेत. 12+ मार्कांची तुमची तयारी या व्हिडिओच्या माध्यमातून होऊ शकते आणि तुम्हाला पे करायचे फक्त 270 रुपये. त्यासाठी स्पर्धाग्राम नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा. दुसरी गोष्ट काय अडचण आली तर ऑफिसच्या नंबरवरती फोन करा किंवा अजून काही इतिहासाची अडचण आली तर 100% सांगतो भविष्यामध्ये हा नंबर तुम्हाला खूप चांगला उपयोगी येऊ शकतो. सेव्ह करून ठेवा. त्याचबरोबर मला जर नाव पाठवलं आणि तुम्ही जर जिल्हा वगैरे पाठवलं तर सेव्ह करून ठेवतो. तुम्हाला काय आवश्यक असणारी जी माहिती आहे तर येऊ शकते. कल हो ना हो, अर्थातच याचा भविष्यामध्ये खूप चांगला फायदा होऊ शकतो कारण माणसाचा इथं. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, बंगालच्या फाळणीच्या विरोधामध्ये वंगभंग आंदोलन मगाशीच उल्लेख केला होता. आंदोलन करण्यात येऊन त्यावेळी ऐक्याचे प्रतीक म्हणून ... कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला होता. तर मगाशी उल्लेख केला होता, त्याच्यामुळे आता तुम्हाला प्रश्न सोडवायला खूप चांगला आणि सोपं जाणार आहे. तर बंगालच्या फाळणीच्या विरोधामध्ये वंगभंग आंदोलन सुरू केलं होतं आणि त्यात ऐक्याचं प्रतीक म्हणजेच काय तर इथं 2 लोक आले होते, हिंदू आणि मुस्लिम. मग प्रतीक म्हणून कार्यक्रम कोणता घेण्यात आला होता? रंगपंचमी नाही. त्यानंतर स्नेहभोजनचा कार्यक्रम तर सावरकरांचा आहे. होळी तर ही मुंबईमध्ये सुरू झाली होती, हिंदू मुस्लिम अस्पृश्य आणि स्पृश्य यांच्यामध्ये. तर राखी बांधण्याचा जो कार्यक्रम आहे तो बंगालच्या फाळणीचं ऐक्याचं प्रतीक. मग ऐक्य कोणामध्ये झालं होतं? हिंदू आणि मुस्लिम यांनी सांगितलं की आम्ही वेगळं नाही आणि आम्ही वेगळं नाही म्हणजेच काय आहे तर आम्ही एकच आहोत. लॉर्ड कर्झन यांनी किती जरी प्रयत्न केले तर आम्ही हिंदू आणि मुस्लिम वेगळं जाणार नाही याच्यासाठी. तर या अशा पद्धतीने बंगालची फाळणी केली. मग सांगायचा उद्देश काय होता तर या बाजूला असणारा जो मुस्लिम वर्ग जो आहे ह्या मुस्लिम वर्गाला ऍक्च्युअली त्यांनी काय केलं, सिमला परिषद घेतली आणि सिमल्यामध्ये मीटिंग घेऊन सगळ्या मुस्लिमांना एकत्र करून सांगितलं की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तुमच्यामध्ये भरीव काम करत नाही तर आम्ही लोक तुमच्यासाठी काहीतरी वेगळं देतो. म्हणजेच काय होतं तर 1909 मध्ये त्यांना स्वतंत्र मतदारसंघाची संकल्पना दिली किंवा ती स्वतंत्र मतदारसंघ दिला आणि हिंदू समुदायासाठी किंवा हिंदूंचा सर्वात जास्त प्राबल्य किंवा बहुमत असणारा भाग अशा पद्धतीने हा वेगळा केला. म्हणजे हा बंगालचा प्रांत सर्वात जास्त एवढा मोठा होता. 1905 ला जी फाळणी केली बंगालची 16 ऑक्टोबर 1905 गट क च्या 2021च्या पूर्वपरीक्षेमध्ये शोक दिनावरती प्रश्न विचारला. तेव्हापासून त्यांनी डिसेंबर 1911 पर्यंत ही फाळणी कंटिन्यू होते आणि मग पंचम जॉर्ज भारतात आल्यानंतर डिसेंबरला फाळणी रद्द केली आणि त्यानंतर 1911ला कायदा केला आणि 1912ला ही राजधानी जी होती ही दिल्ली कलकत्त्यावरून दिल्लीला ट्रान्सफर केली आणि मग हार्डिंगवरती रासबिहारी बोस यांनी बॉम्ब हल्ला केला, जखमी झाला. दुसरी महत्वाची गोष्ट 1912ला या बंगालचं पार्टिशन परत एकदा केलं. कशासाठी तर इथं बंगाल ठेवला आणि या बाजूला बिहार ठेवला. कशासाठी तर प्रशासकीय सोयीसाठी, परंतु भारतीय लोकांच्या नजरा हटवून भारतीय लोकांना जास्त कल्पना दिलेली नव्हती. तर अशा पद्धतीने हे बंगालची फाळणी झाली. यानंतर महत्वाचं लॉर्ड कर्झनची एक PDF आहे, नंबरवरती जर हाय केलं नाव पाठवलं तर मी तुम्हाला ती PDF पाठवून देतो. बंगालचं पार्टिशन आणि लॉर्ड कर्झनची इत्यंभूत माहिती टाकलेली आहे, त्यामध्ये तुम्हाला व्हॉट्सअप करू शकतो मी. देशाच्या धर्तीवर भारतात सुद्धा स्वशासनासाठी होम रूल चळवळ सुरू केली होती. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ॲनी बेजंट आणि लोकमान्य टिळक या दोघांनी मद्रासच्या अड्यार आणि बेळगाव या ठिकाणावरून होम रूल चळवळ सुरू केली होती एप्रिल आणि सप्टेंबर 1916 मध्ये. मग इथं बघूया की कोणत्या देशाच्या धर्तीवरती तर रशिया, जर्मनी, ऑस्ट्रेलिया आणि आयर्लंड. तर तुम्हाला सगळ्यांना याचं उत्तर माहिती आहे, साधा सोपा प्रश्न टाकला आयर्लंड या देशाने. आयर्लंडने काय केलं, स्वतःचं शासन आणि स्वतःची सत्ता निर्माण करण्यासाठी घरचंच प्रशासन असावं, इतरांच्या जोखडातून मुक्त करून घेतलं होतं. ही प्रेरणा घेतली भारतातील काही महत्वाच्या व्यक्तींनी. त्यापैकी 1914 मध्ये सुटल्यानंतर इथं लोकमान्य टिळक यांनी काय केलं तर बेळगाव या ठिकाणावरून आपली होम रूल चळवळ सुरू केली. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की ॲनी बेजंट यांनी मद्रास या ठिकाणावरून ही भारतातील महत्वाची होम रूल चळवळ सुरू केली. मग जोसेफ बॅप्टिस्टा, मोहम्मद अली जिना,
जोसेफ बाप्टिस्टा, मोहम्मद अली जिना आणि महात्मा गांधीजी ह्या सगळ्या महत्त्वाच्या व्यक्ती टिळकांच्या होम रूल चळवळीसोबत ॲक्टिव्ह होत्या किंवा सोबत असायच्या. तर ही होम रूल चळवळ आहे आणि भारतामध्ये अशा प्रकारची होम रूल चळवळ येण्याची कारणं काय होती, तर होम रूल चळवळ 1916ला जरी सुरू झाली असली तर भारतामध्ये एडविन मॉन्टेग्यू यांची भारतात भारतमंत्री म्हणून नियुक्ती आणि यांनी केलेलं जे धोरण आहे किंवा यांनी केलेली घोषणा जी आहे 20 ऑगस्ट 1917ची त्याला ऑगस्ट घोषणा असं म्हणू शकतो. आणि या घोषणेनंतर मात्र ही होम रूल चळवळ जास्त ऍक्टिव्ह झालेली होती. तर 1919च्या कायद्याला कारणीभूत असणारे घटक कोणकोणते असतील, तर इथं घोषणा आहे आणि होम रूल चळवळीचं काम आहे. पुढील महत्त्वाच्या प्रश्नाकडे जाण्याच्या अगोदर विजय मिळवण्याच्या आधी तुम्ही स्वतःला विजेता म्हणून घोषित केलं पाहिजे. आणि असं जर आपण करत नसाल तर मग आपण काय करतो, तर आपण स्वतःचा विश्वास आणि स्वतःला खात राहतो की माझं होईल का नाही. म्हणजेच आत्मविश्वासाची कमी ही स्वतःच्या पायावरती दगड मारून घेण्यासारखी असते. म्हणून स्पर्धा परीक्षा करा किंवा आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचं जर काम करत असाल किंवा जगत जरी असाल तर तुमच्या जगण्यामध्ये एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असायला पाहिजे. आणि हा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड जो आहे तर रोज तुम्हाला जगण्यासाठी एक नवीन उमेद देऊ शकतो, नवीन ध्येय देऊ शकतो. आणि ते ध्येय एवढं चांगलं किंवा एवढं खडतर आहे तर हे त्याच्या प्रयत्नानुसारच आपल्या लक्षात येतं. म्हणून विजेता होण्याच्या अगोदर तुम्ही स्वतःला हे सांगितलं पाहिजे की आपण विजेता आहोत आणि स्वतःकडे एक विनर्स म्हणून तुम्ही पाहिलं पाहिजे. एक छोटंसं हे होता. त्यानंतर महत्त्वाचा पुढचा आहे, खालील विधाने स्त्री व्यक्तिमत्वाबद्दल माहिती देतात. कोणत्या स्त्री व्यक्तिमत्वाबद्दल? 1882 मध्ये त्यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केली. 84 मध्ये हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना केली आणि त्यामध्ये स्त्री शिक्षणाचं त्यांनी कार्य पूर्ण केलेलं होतं. 1908 मध्ये मुंबई या ठिकाणी सेवा सदनची त्यांनी स्थापना केली. मग कोणत्या स्त्री व्यक्तिमत्वाबद्दल हे स्टेटमेंट्स राखलेले आहेत. स्टेटमेंटवरती आपण जास्त येतोय कारण का तर स्टेटमेंटमधून खूप सारे प्रश्न कव्हर होतात. बघा, जर अशा प्रकारचं स्टेटमेंटचाच प्रश्न जर बनवला तर एका प्रश्नामध्ये कितीतरी क्वेश्चन्स इथं कव्हर होऊन जातात. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पंडिता रमाबाई रानडे, सरोजिनी नायडू आणि ताराबाई शिंदे. तर यापैकी 2 व्यक्ती तर इथं इलिमिनेट झाल्या. कारण का तर ताराबाई शिंदे यांनी 1882 मध्ये स्त्री पुरुष तुलना अशा नावाचा एक ग्रंथ लिहिला, ज्या ग्रंथाला महात्मा फुले यांनी सपोर्ट केला आणि कृष्णराव भालेकरांनी विरोध केला. सरोजिनी नायडू या महात्मा गांधीजी यांच्यासोबत भारतीय राष्ट्रीय चळवळीमध्ये सहभागी होत्या. त्यांचा कालावधी हा नाहीच आहे. ठीक आहे. त्याचबरोबर पंडिता रमाबाई ज्या आहेत तर ह्या हिंदू लेडीज सोशल क्लब असेल किंवा त्याचबरोबर सेवा सदन याचा संबंध येत नाही, तर यांचा संबंध येतो शारदा सदन या महत्त्वाच्या संस्थेबरोबर, ज्याची स्थापना 1889 मध्ये मुंबई या ठिकाणी झालेली होती. परंतु इथं काय आलेलं आहे 1908 आणि तुम्ही लक्ष्मी रोडवरून जेव्हा जात असता तर त्यावेळी शॉपिंग सेंटरच्या मध्येच एक शाळा आहे आणि त्या शाळेच्या तिथंच तुम्हाला इथं सेवा सदन 1908 आणि ऑक्टोबर महिना हे तुम्हाला दिसून येतं. म्हणून पुण्याच्या लक्ष्मी रोडवरती सुद्धा सेवा सदनचं तिथं तुम्हाला बोर्ड आताही दिसून येतो. म्हणून याच्यामध्ये एकच ऑप्शन राहिला की रमाबाई रानडे. तर रमाबाई रानडे म्हणजेच 1901 नंतर जेव्हा न्यायमूर्ती रानडे यांचं निधन झालं तर त्यावेळी महर्षी कर्वे यांच्या बालिकाश्रमामध्ये गेल्या आणि तिथं त्याचं व्यवस्थापकीय अध्यक्षपद त्यांच्याकडे आल्यानंतर त्या ऍक्टिव्ह झालेल्या होत्या. परंतु त्याच्या अगोदर आपल्या पतीबरोबर त्यांनी मग हुजूरपागा शाळा असेल, त्याचबरोबर 1882 चे आर्य महिला समाज असेल, आर्य महिला समाज प्रार्थना याच्यानुसार प्रार्थना समाज, 84 मध्ये हिंदू लेडीज सोशल क्लब आणि 1908 मध्ये सेवा सदन. भारतीय स्त्रियांना मतदानाच्या अधिकारासाठी सर्वात जास्त प्रयत्न जर कोणी केले असतील तर त्या आहेत रमाबाई रानडे. रमाबाई रानडे ह्या प्रार्थना समाजासोबत जोडल्या गेल्या होत्या. दुसरी गोष्ट, भारताला पहिली नर्स ही रमाबाई रानडे यांनीच दिलेली होती. महत्वाची अजून एक गोष्ट सांगायची झाली तर येरवडा जेल जे आहे, ह्या येरवडा जेलमध्ये असणाऱ्या तुरुंगामध्ये असणाऱ्या ज्या महिला आहेत कैदी, तर यांच्यासाठी सुद्धा रमाबाई रानडे काम करत होत्या. त्याच्यानंतर अजून एक आहे ससून हॉस्पिटल जे आहे, डेव्हिड ससून यांच्या स्मरणार्थ पुणे स्टेशनवरती, तर याच्या सुद्धा त्या मानद अध्यक्ष असायच्या. ह्या सगळ्या कामामध्ये रमाबाई रानडे यांनी महत्वाची भूमिका पार पाडली होती. पुढील प्रश्न आहे 1936 ला झालेल्या अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष कोण होते? आता 1936 ला उत्तर प्रदेशमध्ये सुरू झालेली ही किसान सभा आहे, अखिल भारतीय किसान सभा. परंतु त्याच्या अगोदर 1924, 1926, 1928, 1935 आणि याच्यामध्ये 35 पर्यंत जेव्हा आलो तर त्यावेळी 35 मध्ये जहालवादी आणि मावळवादी हा शेतकऱ्यांच्या समस्यावरती काम करणारे 2 गट पडले, एक जहालवादी आणि एक मावळवादी. आणि त्यापैकी एका गटाने काय केलं तर 36 ला उत्तर प्रदेशमध्ये अखिल भारतीय किसान सभेची स्थापना केली. आणि तिथं जेव्हा स्थापना केली तर त्यावेळी त्याचं अध्यक्षपद एन जी रंगा, स्वामी श्रद्धानंद, स्वामी सहजानंद सरस्वती आणि राम मनोहर लोहिया. तर 1936 ला
1936ला फैजपूर या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं 50वं अधिवेशन जेव्हा झालं होतं आणि हे ग्रामीण भागातील पहिलं अधिवेशन आहे. मला लेटेस्ट एक फोन आला होता फैजपूरमधून, म्हणजे ते किती धन्य आहेत की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन जे 50वं अधिवेशन होतं आणि त्या अधिवेशनामध्ये शेतकरी आणि कामगार यांच्यासाठी पहिल्यांदा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. तर त्या भूमीमधून ते राहतात किंवा त्या इतिहासाचे एक साक्षीदार आहेत. 50चं अधिवेशन आणि पंडित जवाहरलाल नेहरू तर हे त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. अर्थातच यावेळी NG रंगा यांची महत्वाची भूमिका तिथं होती जेव्हा पैदल यात्रा आली. स्वामी श्रद्धानंद यांचा संबंध येत नाही, मग इथं उत्तर येतं काय तर स्वामी सहजानंद सरस्वती, आणि यांनी काय केलं तर या किसान सभेचं अध्यक्षपद उत्तर प्रदेशमध्ये भूषवलेलं होतं आणि इथं आल्यानंतर फैजपूरला NG रंगा यांच्याकडे सगळी जबाबदारी आलेली होती. त्याच्यानंतर दुसरं अधिवेशन जे आहे 1946 मध्ये मुंबईच्या टिटवाळा या भागामध्ये पार पडलेलं होतं आणि या अखिल भारतीय किसान सभेच्या माध्यमातून भारतीय किसान शेतकरी यांच्या समस्या काँग्रेसमध्ये मांडण्यासाठी सुरुवात इथं झालेली होती. त्याच्यानंतर मग शेतकरी कामगार पक्ष वगैरे या संघटनानंतर 48 पासून ऍक्टिव्ह झालेल्या होत्या. पुढे जाऊया. महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी बहाल केली? एकदम साधा प्रश्न टाकलेला होता. त्याचं कारण असं आहे की महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कोणत्या प्रश्नावरती, कोणत्या कामावरती कशा पद्धतीचा प्रश्न येऊ शकतो तर सांगता येत नाही, आयोगाचा भरोसा नाही. आणि सामाजिक सुधारणा महाराष्ट्रामधून जर झाली असेल सुरुवात तर ती महात्मा ज्योतिराव फुले यांनी, आणि म्हणून आयोगाचा दर्जा हा कुठपर्यंत जाऊ शकतो तर सांगता येत नाही. म्हणून साधा प्रश्न आहे की साध्यातला साधा प्रश्न सुद्धा आपण चुकवू शकतो. तर ड्यूक ऑफ कॅनॉट, ठीक आहे, ड्यूक ऑफ कॅनॉट हे 1888 मध्ये पुण्यात आले होते. तुम्हाला माहिती आहे कॅनॉट प्लेस नावाचे 2 ठिकाण आहेत. मी लास्ट टाइम सुद्धा त्याच्यावरती तुम्हाला बोललेलो होतो. आणि कॅनॉट प्लेस नावाची 2 ठिकाण आहेत, त्यापैकी एक ठिकाण आहे दिल्लीमध्ये, एक ठिकाण दिल्लीमध्ये कॅनॉट प्लेस आहे. अर्थातच त्याला राजीव चौक, तिथूनच गृह मंत्रालय असेल, जंतर मंतर आहे किंवा संसद आणि पार्लमेंट खूप जवळ आहे आणि कोणतेही आंदोलन असो तर कॅनॉट प्लेसच्या बाजूलाच होतं जंतर मंतरवरती. आणि दुसरं जे कॅनॉट प्लेस आहे ते पुण्यामध्ये आहे. तुम्ही जर अभ्यास करत असाल तर चांगली गोष्ट आहे. पुण्यात साधू वासवानी चौक जो आहे तर त्या साधू वासवानी मिशन यांची इमारत व्हाईट कलरची आहे. गुगल करून बघा कॅनॉट प्लेस, फक्त गुगलवरती टाका, तुम्हाला पुण्याचं आणि ते दोन्ही इमारतीमध्ये साम्य दिसेल. तर ह्या दिल्लीच्या कॅनॉट प्लेसमध्ये आता बाजार भरला जातो. ठीक आहे, हे कॅनॉट प्लेस बाजार मार्केट बनवलं होतं. कशासाठी? जेव्हा ड्यूक ऑफ कॅनॉट भारतामध्ये आला होता तर त्याला मार्केट तयार पाहिजे होतं, म्हणजे फिरण्यासाठी, आणि म्हणून काय केलं तर दिल्लीचं कॅनॉट प्लेस बनवलं आणि तो मार्केटचा एरिया बनला. परंतु इथं पुण्यामध्ये कॅनॉट प्लेस का बनवलं होतं तर त्याचे एक उदाहरण सांगतो. तर राव बहादूर हरी चिपळूणकर नावाचे एक व्यक्ती होते, जे व्यक्ती महात्मा ज्योतिबा फुले यांचे खूप चांगले आणि जवळचे स्नेही होते. दुसरी गोष्ट, राव बहादूर हरी चिपळूणकर यांनी पुण्यामध्ये जमीनदारांचा संघ सुद्धा बनवलेला होता, पण इतिहासामध्ये दुर्लक्षित व्यक्ती म्हणून यांना गणलं जातं. तर यांचे हे मित्र होते ड्यूक ऑफ कॅनॉट, आणि या ड्यूक ऑफ कॅनॉटला यांनी काय केलं, चिपळूणकरांनी पुण्यामध्ये जेवणासाठी बोलवलं, भोजनासाठी. आणि तेव्हा रेल्वे स्टेशन पासून साधारणतः 200 मीटर अंतरापर्यंतच त्यांच्या जेवणाची सोय व्हावी राहण्याची, याच्यासाठी अशा पद्धतीचं कॅनॉट प्लेस बनवलं. तेच आज साधू वासवानी मिशन या नावाने प्रसिद्ध आहे. मग महात्मा ज्योतिबा फुलेंना सुद्धा जेवणाचं स्नेहभोजनाचं आमंत्रण दिलं. मग महात्मांनी सांगितलं काय, फुले तात्यासाहेबांनी सांगितलं की मी शेतकऱ्याच्या वेशात येतो, पण यांनी सांगितलं माझा मित्र आहे आणि तू तिथे येऊन पंचायत नको करू. म्हणून काय केलं तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी ड्यूक ऑफ कॅनॉट यांना एक निवेदन दिलं आणि जाओ अपने मम्मी को दे दो की भारतातील शेतकरी आणि कामगारांची अवस्था खूप वाईट आहे, आणि शेतकऱ्यांच्या समस्यासाठी एक निवेदन दिलेलं राणी व्हिक्टोरियाला ड्यूक ऑफ कॅनॉटने दिलं होतं. तर हेच ड्यूक ऑफ कॅनॉट आहेत. ठीक आहे, तर ड्यूक ऑफ कॅनॉट यांनी नाही. न्यायमूर्ती रानडे, आता रानडे आणि महात्मा फुले यांचे सामाजिक संबंध, वैचारिक संबंध बिघडलेले होते. त्याचं कारण आहे की स्वतःचा पुनर्विवाह करून गेला, परंतु बहिणीचा विवाह लावून दिला नाही, आणि म्हणून त्यांनी झापलेलं होतं, ओरडलेले होते की रावसाहेब तुम्ही समाज सुधाराचे ढोंग घेऊ नका. म्हणून ब्राह्मण लोक रानडेंना म्हणत होते की बोल घेवडा समाज सुधारक, आणि यांचं जमणार नव्हतं. राव बहादूर वड्डेदार, आता हे महत्वाचे व्यक्ती आहेत. लॉर्ड डफरिन येणारच नाहीत. ऍक्च्युली यांचा कालावधी आहे 1888चा, 84 पासून 88 पर्यंत. परंतु इथं कोळीवाडा या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांनी 60 वर्ष पूर्ण केली म्हणून तिथे एक सत्कार समारंभ ठेवला. आणि मांडवी कोळीवाडा, लक्षात ठेवा ही दोन्ही ठिकाणं खूपच महत्वाची आहेत. मांडवी कोळीवाडा या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वयाचे 60 वर्ष पूर्ण झाले म्हणून त्यांचा सत्कार केला. आणि या सत्कारामध्ये राव बहादूर वड्डेदार यांनी काय केलं, महात्मा ही पदवी बहाल केली होती. त्या ठिकाणी नारायण मेघाजी लोखंडे सुद्धा होते. त्याचबरोबर तिथं असणारे
जे व्यंकोजी अय्यावार हे सगळ्या महत्त्वाच्या व्यक्ती तमिळ व्यक्ती ज्या माळी समाजाच्या होत्या आणि महात्मा फुले यांना सहकार्य करत होत्या आर्थिक सामाजिक सगळ्या बाबतीमध्ये, तर या सगळ्या व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये महात्मा ही पदवी दिलेली होती. तिथे एक डुंगरे पाटील नावाचे एक व्यक्ती होते जे महात्मा फुलेंच्या सोबत होते, त्यांचा सुद्धा सत्कार झाला होता. ओतूरचे डुंगरे पाटील, त्यांना औतूरचे अफगाण असं म्हटलं जातं. आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचा 1891 मध्ये पहिला स्मृतिदिन हा ओतूरमध्ये झाला होता, जिथं सावित्रीबाई फुले पहिल्या स्मृतिदिनाला हजर होते. तिथंच ग्राम जोशी खटला मानहानीचा दावा वगैरे हे केसेस झाले होत्या. आता त्यांना एक पोशाख दिला होता, तो पोशाख त्या यांनी डुंगरे पाटील यांनी गोरगरिबांना देऊन टाकलेला होता. तर अशा काही किस्से आहेत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पदवी समारंभाच्या नंतर दरम्यानचे. मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयामध्ये नियुक्त होणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण आहेत? तर बाळशास्त्री जांभेकर, जगन्नाथ शंकर शेठ, महर्षी कर्वे हे दोघंच्या दोघं येत नाहीत. त्यानंतर कर्वे यांचा संबंध येतो कुठं? तर फर्ग्युसन कॉलेजमध्ये येतो, जे फर्ग्युसन कॉलेज डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या निमित्ताने भरलं होतं. दादाभाई नौरोजी हे पहिले व्यक्ती येतात ज्यांचा संबंध एल्फिन्स्टन कॉलेजच्या निमित्ताने झाला होता. एल्फिन्स्टनची स्थापना 1924, नंतर कॉलेज 1934 आणि नंतर 45 नंतर याचं खूप मोठ्या महाविद्यालयामध्ये रूपांतर झालं. आणि मध्येच इथं दादाभाई नौरोजी जे आहेत ते पहिले शिक्षक आहेत की ज्यांचा संबंध इथं पहिले भारतीय शिक्षक म्हणून आपल्याला करता येऊ शकतो. तर दादाभाई नौरोजी, बाळशास्त्री जांभेकर पत्रकारिता याच्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर यांचे जे विचार आहेत या विचारावरती आयोग वारंवार प्रश्न विचारतंय, ते एकदा लक्षात ठेवा. दुसरे जगन्नाथ शंकर शेठ यांचं काम बोलतंय आणि मुंबईचे अनभिषिक्त सम्राट, अनभिषिक्त राजा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आणि पहिल्यांदा रेल्वेने गोल्डन पास मिळून पहिले भारतीय व्यक्ती कोण असतील जे पहिल्या रेल्वेमध्ये बसलेले 16 एप्रिल 1853 तेच होते नाना. अर्थात इथं महर्षी कर्वे यांनी महिलांसाठी खूप मोठं काम केलं होतं, म्हणून आयोगाचे काही सुपर 6 जे समाजसुधारक आहेत तर त्यामध्ये महर्षी कर्वे अण्णा यांना आपण कन्सिडर करतो. त्यानंतर दादाभाई नौरोजी यांच्याबद्दल आपल्याला राजकीय, त्यानंतर सामाजिक आणि आर्थिक या सगळ्या बाबतीमध्ये आपल्याला फोकस करणं गरजेचं आहे. कारण का तर आयोग नेहमी त्यांच्यावरती प्रश्न विचारतं. कामामुळे मुंबईतील एकदेशीय, मुंबईतील कामामुळे, त्यांच्या कामामुळे म्हणजे खालीलपैकी कोणाच्या व्यक्तीवरती प्रश्न विचारलाय, त्यांच्या कामामुळे मुंबईतील एकदेशीय म्हणजे या देशातील व इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी आणि अमेरिका इत्यादी सगळ्या देशांनी त्यांना परदेशातील वैज्ञानिक सोसायट्यांनी त्यांना मानद सभासदत्व ही पदवी बहाल केलेली होती. मग वैज्ञानिक इथं लक्षात ठेवा, वैज्ञानिक आणि ह्या सगळ्या देशातील महत्वाच्या काही संस्थांनी किंवा त्या देशांनी मानद इथं काही सभासदत्व बहाल केलं होतं. तर आत्माराम पांडुरंग तर्खडकर हे सुद्धा डॉक्टर होते. दुसरी गोष्ट, विश्रामरामजी खोले डॉक्टर होते. त्यानंतर भाऊदाजीला डॉक्टर होते. आणि फक्त एकच दिलेलं आहे वेगळं, म्हणजेच कोण तर हे कामगार चळवळीतील पहिले अग्रणी नेते किंवा कामगार चळवळीचे जनक. मग याच्यामध्ये आपल्याला काय बनतं तर 4 नंबरचं ऑप्शन येत नाही. दुसरी गोष्ट, यांची डॉक्टरकी किती केली हे इतिहासकारांनी लिहिलेलं नाही, त्याच्यामुळे त्यांच्याबद्दलही माहित नाही. विश्रामरामजी घोले जे आहेत तर यांना मानद सदस्य देण्या इतपत त्यांचं काम होतं का? त्यांचं काम सर्वात श्रेष्ठ होतं की ते गव्हर्नर जनरल अर्थातच व्हाईसरॉय यांचे ते सल्लागार अर्थातच त्यांच्या सोबत असायचे. त्यानंतर विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि त्यानंतर न्यायमूर्ती रानडे ह्या सगळ्यांचे डॉक्टर कोण असतील तर डॉक्टर विश्रामरामजी घोले जे महात्मा ज्योतिबा फुले यांचे एके वेळचे सहकारी होते आणि त्यांच्या सामाजिक कामामध्ये खूप चढाओढीनं सहभाग घेणारे व्यक्ती होते. मग एकच ऑप्शन राहिला भाऊ दाजी लाड आणि हे उत्तर इथं योग्य आहे. तर या देशांनी, मुंबईतील काही देशांनी, मुंबईतील काही संस्थांनी आणि इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, अमेरिका या सगळ्या देशांनी त्यांना वैज्ञानिक क्षेत्रातील सोसायटीने मानद सभासदत्व दिलं होतं. मग भाऊदाजी लाड यांच्याबद्दल थोडक्यात माहिती बघू आपण. तर इथं बॉम्बे असोसिएशन 1852 मध्ये झालेली, तर त्याचे पहिले महासचिव किंवा सचिव होण्याचा मान त्यांना दिला जातो. त्यांनी खरोस्टी नावाच्या एका वनस्पतीच्या बियापासून एका रोगाच्या निधनासाठी खूप काम केलं होतं. रोगाच्या निधनासाठी, तो रोग आहे कुष्ठरोग, याच्यावरती खूप चांगलं काम केलं होतं. या भाऊदाजी लाड यांना धन्वंतरी या नावाने ओळखलं जातं. दुसरी गोष्ट, कापसाचा बिझनेस सुद्धा यांनी केलेला होता. ग्रँड मेडिकल कॉलेज ज्याची स्थापना 1845 आणि 35च्या कलकत्त्याच्या कॉलेजवरती डिपेंड बनवलं होतं हे. तर याचे पहिले विद्यार्थी आत्माराम पांडुरंग तर्खडकर आणि भाऊदाजी लाड होते. ईस्ट इंडिया असोसिएशन 1869 मध्ये बॉम्बेचे ते पहिल्यांदा चेअरमन होते, त्याची शाखा मुंबईमध्ये आणि मूळ शाखा 1866 मध्ये दादाभाई नौरोजींनी लंडनमध्ये सुरू केली. तर हे सगळे येतात. याच्यानंतर महत्वाचं, तर्खडकर बंधू यांचा संबंध प्रार्थना समाजाबरोबर आपल्याला जोडता येऊ शकतो. त्याचबरोबर
इथं परमहंस सभा वगैरे वगैरे. रामजी घोले जे आहेत हे महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत नेहमी असायचे, म्हणजेच इथं उत्तर काय येतं तर भाऊदाजी लाड येतं. पुढील प्रश्नाकडे जातोय आपण. बाहुलीचा हौद हे प्रकरण खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? गुगलवरती जर सर्च करा थोडंसं, बाहुलीचा हौद एवढंच टाका फक्त, तुम्हाला एवढी सुंदर आणि छान मुलगी दिसेल छोटीशी की जिचा स्त्री शिक्षणाचा पहिला बळी हे टायटल या सुंदर बाहुलीला दिलं जातं. आता बाहुली का म्हटलं जातं तर एक छोटीशी गुडिया, छोटीशी मुलगी आणि एवढी सुंदर होती की तिला प्रेमाने बाहुली असं म्हणत होते, म्हणून स्त्री शिक्षणाचा पहिला बळी आहे. तुम्ही सगळेजण दगडूशेठला जाता, सगळेजण जाता, आपल्यापैकी खूप सारे लोक जातात. दगडूशेठच्या पाठीमागं फरासखाना आहे आणि त्याच्याच आसपास बाहुलीचा हौद आहे, जो डॉक्टर विश्राम रामजी घोले यांनी आपल्या मुलीच्या आठवणीसाठी सार्वजनिक पाणवठा बनवला. म्हणजेच काय तर एक हौद बनवला की जिथून स्पृश्य, अस्पृश्य आणि समाजातील मानवता मानणारी सगळी लोक तिथून पाणी फ्रीमध्ये आणि आहे असंच घेऊन जातील. ते फक्त होतं तर यांच्या आठवणीसाठी. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर आता यांचं जे नाव आहे तर यांचं नाव ओरिजिनल लक्ष्मीबाई, आणि यांची जी मोठी मुलगी आहे तर त्यांचं नाव आहे गंगूबाई. ठीक आहे, गंगूबाई. तर ह्या दोन मुली होत्या डॉक्टर विश्रामरामजी घोले. प्रश्नाकडे जाऊया आपण. बाहुलीचा हौद हे प्रकरण खालीलपैकी कोणाशी आहे? महात्मा ज्योतिबा फुले, विश्रामरामजी घोले, स्वामी दयानंद सरस्वती आणि राजा राममोहन रॉय. तर हे प्रकरण डॉक्टर विश्रामरामजी घोले यांच्याबद्दल होतं. यांचे वडील सुद्धा 1857च्या उठावामध्ये लढले होते, त्याचबरोबर इंग्रज सरकारची खूप वेळा सेवा केलेली होती. आता विश्रामरामजी घोले हे समाजातील कंटक जे आहेत, सनातनी लोक आहेत, ज्यांनी धमक्या दिल्या, त्या सगळ्यांना घाबरणारे नव्हते. किस्सा काय थोडक्यात सांगून देतो. याची एक PDF आहे माझ्याकडे. तुम्ही जर मला व्हॉट्सअप केलं तर ह्याची PDF मी तुम्हाला पाठवून देतो. व्हॉट्सअपचा नंबर मी ऑलरेडी दिलेला आहे. तर वेगवेगळी जे प्रकरण आहेत, बाहुलीचा हौद प्रकरण वगैरे, तर त्याच्या PDF मी बनवले, तुम्हाला डिटेलमध्ये पाठवून देतो. नंबरला फक्त हाय करून द्या. चला, तर ही लक्ष्मी आणि त्याचबरोबर गंगूबाई यांच्याबद्दलचं. तर समाजामध्ये मुलींनी शिकू नये अशा प्रकारची त्यावेळची मानसिकता होते. तुमच्या अधिक माहितीसाठी सांगतो की न्यू इंग्लिश स्कूल जे सुरू केलं होतं लोकमान्य टिळकांनी, तर ह्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये 1936 पर्यंत मुलींना प्रवेश नव्हता. लोकमान्य टिळक यांचं निधन 1 ऑगस्ट 1920ला होऊन सुद्धा आणि 1936 नंतर मुलांना तिथं प्रवेश मिळू लागला. मुलींना म्हणजे केवळ मुलींसाठी, मुलांसाठी होतं. 1919-20 मध्ये जेव्हा मुलींना शिक्षणासाठी ठराव मांडला पुणे महानगरपालिकेमध्ये, तर त्यावेळी टिळकांनी सांगितले की मुली शिकून काय करणार आहेत, म्हणजे ते विरोध करत होते. लक्षात ठेवा. आता आपल्याला निगेटिव्ह नाही बोलायचं, परंतु ही वास्तव होतं तेच. मग इथं पुण्यामध्ये असणारा जो सनातनी समाज होता हे सांगायचा की डॉक्टर साहेब मुलींना शिकून काय करणार आहे, की किती क्यूट दिसते लहान बच्चे. चला, तर याचा बळी घेतला या समाजकंटकांनी. तर यांनी सांगितलं मुलींना शिकवून काय करणार आहे. विश्रामरामजी घोले यांनी सांगितलं की मला शिकवायचं आहे. शेवटी समाजाने सांगितलं बहिष्कार टाकू. यांनी सांगितलं काही करा, मला तयार आहे मी करायला, परंतु मला शिकवायचं आहे. दुसरी गोष्ट असं सांगितलं की बहिष्कार टाकू, पण स्वतःच्या नातेवाईकांनी ह्या लहान बाळाला काचेचा लाडू खाऊ घातला. ऐकून कदाचित तुमच्या अंगावरती काटा येऊ शकतो की काचेचा लाडू खाऊ घातला आणि आतमध्ये अंतस्राव झाल्यानंतर, रक्ताचा स्राव झाल्यानंतर या बाहुलीचा म्हणजे काशीबाई तर यांचा बाहुलीचा काय झाला, मृत्यू झाला होता. आता विश्रामरामजी घोले जे आहेत तर यांनी माघार नाही घेतली, तर त्यांनी काय केलं, आपली जी दुसरी मुलगी आहे गंगूबाई, तर यांना एवढं चांगलं शिकवलं की कोल्हापूरच्या खेडकर या घराण्यामध्ये त्यांचं लग्न लावून दिलं होतं. म्हणजेच हे अशा प्रकारची प्रकरणं पुण्यामध्ये खूपच प्रसिद्ध आहेत. मग ते वेदोक्त असेल कोल्हापूरचं, इथं शिफ्ट झाल्यानंतर, त्याचबरोबर असे सगळे तुळशी प्रकरण आहेत, पंचहौद मिशन प्रकरण लास्ट टाइम सांगितलं होतं, त्याचे PDF अवेलेबल आहेत, मी पाठवून देतो. तर असे प्रकरण पुण्यामध्ये घडत होते. ओके, तर इथं काशीबाई, लक्ष्मीबाई अशा वेगवेगळ्या नावाने यांना ओळखलं जात होतं. परत तुमच्या कमेंट सुरू होतील की लक्ष्मीबाई नाही काशीबाई वगैरे होतं, तर हे दोन्ही नावं यांना वापरले जातात. आता ह्या नावामध्ये काय ठेवले तर बाहुलीचा बळी किंवा स्त्री शिक्षणाचा पहिला बळी असं यांना म्हटलं जातं. चलो, प्रयोपवेशनाद्वारे देहत्याग ठेवणारे पहिले व्यक्ती कोण आहेत? प्रयोपवेशन म्हणजे काय असतं ही कन्सेप्ट पहिल्यांदा मी सांगतो. तुम्हाला सगळ्यांना जैन धर्माबद्दल माहित असेल. जैन धर्मामध्ये, आणि जैन धर्मामध्ये सर्वात महत्वाचा व्यक्ती म्हणजेच कोण आहे तर चंद्रगुप्त मौर्य. चंद्रगुप्त मौर्य एका राजाचं सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्य काय असतं, जेव्हा आपली जनता खूप मोठ्या संकटात असते तर त्यावेळी राज्य करणं आपल्याला जर अशक्य असेल, राजधर्म पाळता येत नसेल, तर ते राज्य सोडून दिलं पाहिजे. आणि मग इसवी सन पूर्व 324 मध्ये जेव्हा उत्तर भारतात मगध साम्राज्यामध्ये दुष्काळ पडला, त्यावेळी काय केलं तर त्याने सरळ आपला मार्ग धरला तो दक्षिण भारताचा. मग दक्षिण भारतात येत असताना तुम्हाला सगळ्यांना नकाशा काढायला जमतो का?
तुम्हाला एक होमवर्क देतो. भारताचा फिजिकल इंडिया, भारताचा नकाशा, महाराष्ट्राचा आणि जगाचा, हे तिन्हीचे तिन्ही नकाशे 15 ते 20 वेळा असे काढा, ड्रॉ करा, बघून काढा, न बघता काढा. नंतर जिंदगीत तुम्हाला ज्योग्राफीचा नकाशा काढण्याची बघून गरज लागणार नाही, हा ज्योग्राफीचा अभ्यास होऊन जातो. तर अशा पद्धतीनं हा भारत आहे आणि इथं मगधचं साम्राज्य, इथून या चंद्रगुप्त मौर्यांनी जे त्याग केला, तर अशा पद्धतीने हे दक्षिण भारतामध्ये मूव्ह करत खालीपर्यंत आले. मग इथं मुंबई, सातारा, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि मग इथं कर्नाटक आणि श्रवणबेळगोळ. तर हे श्रवणबेळगोळ वरती तुम्हा सगळ्यांना एकदा श्रवणबेळगोळ, तर यावरती तुम्हाला अगोदर खूप सारे प्रश्न आलेले आहेत. दुसरी गोष्ट, कोल्हापूरमध्ये सुद्धा खूप सारा जैन समाज आहे. मग बरेच लोक लेक्चर ऐकतात. कर्मवीर भाऊराव पाटील जैन होते, अण्णासाहेब लठ्ठे जैन होते. इथं दिलेल्या सगळ्या व्यक्ती काय आहेत, तर इथं 3 व्यक्ती जैन आहेत. एक व्यक्ती बाबाराव सावरकर फक्त याच्यामध्ये नाहीत, बाकीच्या सगळ्या व्यक्ती जैन दिलेल्या आहेत. 2 व्यक्ती फक्त दिलेले आहेत जैन, बाकीचे विनोबा भावे सुद्धा जैन नव्हते. तर इथं सांगायचा उद्देश काय होता, तर मगध इथं जसं सोडलं आणि सगळा जैन धर्माचा प्रभाव इथं खाली पडला होता. मग 2 प्रभाव पडत गेले. एक कोणता होता, 2 पंथ पडत गेले. तर एक होता त्याच्यामध्ये दिगंबर आणि दुसरा श्वेतांबर. श्वेतांबर उत्तर भारतात राहिला आणि दिगंबर दक्षिण भारतात आलेले हे लोक राहिले. आता प्रयोगवेशन म्हणजेच काय, तर चंद्रगुप्त मौर्य यांनी काय केलं, आपलं अन्न, पाणी, सगळ्या गोष्टींचा त्याग केला आणि आपला देह हळूहळू ठेवणे, याला प्रयोगवेशन असं म्हणतात. परंतु यासाठी जैन असणं गरजेचं नाही, पण जैन धर्मामध्ये अशा प्रयोगवेशनाची कन्सेप्ट आहे. मग यामध्ये बाबाराव सावरकर यांनी प्रयोगवेशन नव्हतं केलेलं, तर बाबाराव सावरकर यांच्या ऐवजी विदा सावरकर जे आहेत, तर यांनी 1966च्या दरम्यान एकदा प्रयोगवेशन केलेलं होतं. त्यानंतर विनोबा भावे, तर याचं उत्तर योग्य आहे, विनोबा भावे. अण्णासाहेब लठ्ठे जैन होते आणि कर्मवीर भाऊराव पाटील, तर यांना देसाई म्हणू आपण, तर हे सुद्धा जैन होते. तर इथं विनोबा भावे यांनी प्रयोगवेशनाने आपला देह त्याग केलेला होता. तर अशा पद्धतीनं प्रयोगवेशन आणि विनोबा भावे यांचा फोटो मी इथं दाखवलेला आहे. म्हणून जैन धर्म हा दक्षिण भारतामध्ये अशा पद्धतीनं पसरत गेला आणि श्रवणबेळगोळवरती एकदा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. सेकंड लास्ट क्वेश्चन घेतोय आपण, खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत ते ओळखायचं आहे. तर 1793 मध्ये कॉर्नवॉलिस संहितेद्वारे कलेक्टरकडे सोपवलेले न्यायिक आणि फौजदारकीचे अधिकार जे आहेत तर हे काढून घेण्यात आले. त्यानंतर लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या कायमधारा पद्धतीमध्ये बिहार आणि बंगाल या प्रांतामध्ये ही पद्धत काय केली होती, सुरू केलेली होती. तर सत्य विधानं ओळखायचे आपल्याला. तर तुमच्या माहितीसाठी सांगायचं तर 1786 मध्ये कॉर्नवॉलिस आला आणि 1793 पर्यंत त्यांनी खूप मोठं काम केलं होतं. यालाच काय म्हटलं जातं, सनदी सेवा जनक असं म्हटलं जातं. कारण का, तर यानं खूप मोठी पदांची निर्मिती केलेली होती. कलेक्टर पद हे रॉबर्ट क्लाइव्ह वॉरन हेस्टिंग यांनी सुरू जरी केलं असेल टॅक्स कलेक्ट करण्यासाठी, तर याच्याकडे खूप मोठी जबाबदारी देण्यात आली होती. परंतु 73 मध्ये कॉर्नवॉलिस कोड हे न्यायिक आणि प्रशासकीय याच्यासाठी जो आणला होता, त्याद्वारे याच्याकडचं न्यायिक आणि फौजदारी हे दोन्ही अधिकार काढून घेतले आणि पदाची निर्मिती केली. म्हणजेच काय, तर मॅजिस्ट्रेट नावाचं पद इथं त्यांनी सुरू केलेलं होतं. मग फौजदार असेल, SP सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस, ज्याचं तुम्ही स्वप्न पाहता UPSCचं, तर अशी सगळी पदं ह्या लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी काय केली होती, सुरू केलेली होती. दुसरी महत्वाची गोष्ट ओके, तर इथं आपल्याला सांगितलेलं आहे काय, तर लॉर्ड कॉर्नवॉलिस यांच्याबद्दल सत्यविधान ओळखा असं सांगितलेलं आहे. तर सत्यविधान आपल्याला ओळखता येऊ शकतं, परंतु ओके इथं बिनचूक आहे, पण ब पण बिनचूक आहे, म्हणजे ब पण बरोबर आहे, तर हे दोन्ही पण बरोबर असं लिहिता येत नाही. मग आपल्याला काय करायचं, सत्य नाही हे पण चुकीचं येतं. अर्थातच एकच राहतो ऑप्शन, आणि ब हे विधान काय आहे, तर बिनचूक आहे, म्हणजे दोन्ही विधानं सत्य आहेत. अशा पद्धतीचा हा ऑप्शन येतो. तर या कालावधीमध्ये भारताच्या कायमधाराची पद्धत आहे, तर या कायमधारा पद्धतीला जमीनधारा या पद्धतीने ओळखता येऊ शकतं. जमीनधारा म्हणजेच किती, तर 10 वर्षासाठी टॅक्स फिक्स केलेला होता. याला दशवार्षिक बंदोबस्ताची पद्धत या नावाने ओळखलं जाऊ शकतं. म्हणून ही जी पद्धत आहे कॉर्नवॉलिसची, तर ही प्रसिद्ध आहे. आणि कॉर्नवॉलिसला परत वेलेस्ली नंतर 1805 मध्ये सुद्धा भारतामध्ये बोलवलेलं होतं. परंतु भारतामध्ये आल्यानंतर क्षयरोगाने त्यांचं निधन झालं. 3 महिन्यामध्ये त्यांची समाधी भारतातच आहे. ठीक आहे, पुढील आणि लास्ट क्वेश्चन आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शेवटच्या आजारात
आर्थिक मदत मिळावी म्हणून बडोदे सरकारला ... यांनी लिहिलेलं पत्र होतं आणि त्या पत्रातून बडोदे शासन किंवा बडोद्याचं सरकार म्हणजेच महाराज सयाजीराव गायकवाड जे उदारमतवादाचं एक बेस्ट उदाहरण आहे छत्रपती शाहू महाराजांच्या अगोदर. तर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या चरित्रावर आणि त्यांच्या कार्यावर प्रकाश त्यांनी टाकलेला होता. तर पत्र कोणी लिहिलेलं होतं की त्यांच्या महात्मा फुले यांच्या शेवटच्या आजारामध्ये जेव्हा त्यांना उजव्या बाजूला पॅरालिसिस झालेला होता आणि त्यांचा जो शेवटचा ग्रंथ आहे ज्याला सार्वजनिक कुटुंबाचा जाहीरनामा असं म्हटलं जातं, सार्वजनिक कुटुंबाचा, तर अशा प्रकारचा सार्वजनिक सत्यधर्म जो ग्रंथ आहे, विश्व कुटुंबाचा जाहीरनामा तर सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ जो निधनानंतर प्रकाशित झाला तर तो त्यांनी लेफ्ट हँडने लिहिला होता. मोरो विठ्ठल वाळवेकर यांनी खूप सारी मदत केलेली होती. तर अशा प्रकारच्या ग्रंथा आणि त्यांच्या चरित्रावरती आणि कार्यावरती प्रकाश कोणी टाकलेला असेल तर तो मामा परमानंद यांनी टाकलेला होता, उर्फ नारायण महादेव परमानंद, त्यांना मामा परमानंद या नावाने ओळखलं जातं. तर यांनी पत्र लिहिलं होतं आणि या पत्रातून असा उल्लेख आला की सावित्रीबाई फुले यांना सुद्धा आर्थिक मदत देण्यासाठी या मामा परमानंद यांनी खूप मोठी मदत केलेली होती. उस्मान शेख महात्मा फुलेंच्या शिक्षण कार्यामध्ये मदत करणारे, मोरो विठ्ठल वाळवेकर लिखाणामध्ये आणि आर्थिक मदत करणारे आणि मेजर कॅन्डी यांनी 1852 मध्ये विसराबाग वाडा या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले दाम्पत्याचा सत्कार घेतला. त्यावेळी यांनी दक्षिणा प्राइज निधीतून 25 रुपये दिले आणि त्याचबरोबर महात्मा फुलेंच्या शाळांसाठी पुस्तकं देण्याची जबाबदारी हे मेजर कॅन्डी यांनी आपल्या हातावरती घेतलेली होती. अशाच पद्धतीने आपण काय करतो तर मामा परमानंद यांनी पत्र लिहिलं होतं म्हणून सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना मदत झाली होती. त्यांच्याबद्दल एक थोडक्यात माहिती बघू आपण. सयाजीराव गायकवाड, सर विल्यम वेडनबर्न, मी परवाच एक स्टेटस ठेवला होता, 1889 आणि त्या बॉम्बे आणि 1910, तर ह्या दोन्ही वर्षाचं अध्यक्षपद सांभाळणारे हे पहिले ब्रिटिश व्यक्ती म्हणून आपण. जॉर्ज युएल यांना पण ब्रिटिश म्हणतात परंतु ते स्कॉटलंडचे होते. रानडे, तेलंग, चंदावरकर आणि बेहरामजी मलबारी आणि मोतीलाल घोष हे सगळे व्यक्ती हा मामा परमानंद यांचा सल्ला घेत होते. त्यांचं महत्त्व पण लक्षात घेतलं पाहिजे. इंदू प्रकाश, नेटिव्ह ओपिनियन, इंडियन स्पेक्टेटर आणि सुबोध पत्रिका आणि ह्या सगळ्या महत्त्वाच्या, अर्थातच प्रार्थना समाजाचं सुबोध पत्रिका, ह्या सगळ्या वर्तमानपत्रांची जबाबदारी ही मामा परमानंद यांच्याकडे आलेली होती आणि ते चांगल्या पद्धतीने सांभाळलेली होती, लिखाण करत होते, संपादकत्व सांभाळत होते. न्यायमूर्ती रानडे यांनी मामा परमानंद यांना राजकीय ऋषी अशा महनीय पदवीने त्यांचा गौरव केलेला होता. एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी ही त्यांनी केलेली होती. आपण दादाभाई नौरोजी यांच्यावरती पण पाहिलं परंतु ते पहिले भारतीय होते, परंतु इथं शिक्षकाची नोकरी ही नंतरचा भाग येतो. तर अशा भूमिका मामा परमानंद यांनी पार पाडलेल्या होत्या. एक सूचना, ह्या खूप साऱ्या बॅचेस आहेत स्पर्धागृह ॲप्लिकेशनमध्ये. आवडले असेल तर घ्यायला हरकत नाही. याच्यानंतर आपण जिंकणारच या विचाराने प्रत्येक दिवसाच्या कामाला सुरुवात करायची. एक लेटेस्ट उदाहरण आहे. मलाही विद्यार्थ्यांकडून खूप काही घेण्यासारखे असतं आणि त्याच्यामध्ये एक विद्यार्थी याच्याकडून मला घेण्यासारखं होतं की तू रोज सकाळी 5 वेळा एक लिहायचा की आय एम हॅपी, आय एम हेल्दी आणि आय एम हॅपी. तर अशा प्रकारचा जो सेंटेन्स असायचा, आय एम हॅपी अँड हेल्दी, अशा प्रकारचा सेंटेन्स तो 5 वेळा लिहायचा आणि रोज सकाळी तो मेसेज पाठवायचा. त्यानं होतं काय की आपल्या ब्रेनला आपण एक पॉझिटिव्ह एनर्जी देतो. हे युनिव्हर्स तुम्ही जसा विचार करता तशा पद्धतीचं हे युनिव्हर्स तुमच्यामध्ये देतं. मला हॉवर्ड कॅली यांची एक स्टोरी आठवते. डॉक्टर हॉवर्ड कॅली आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यात, आपल्या गावामध्ये सुरुवातीचे काही दिवस एवढे खराब असायचे, प्रत्येकाची परिस्थिती चांगली असतेच असं नाही, तर दिवस एवढे खराब असायचे त्यांचे की घरातील वस्तू असेल, भंगार असेल, हे सगळं विकायचं आणि दिवसभराचा खर्च त्यांनी भागवायचा. अशाच परिस्थितीमध्ये भर उन्हामध्ये त्यांनी काय केलं तर असा काही वस्तू आणि अशा प्रकारचं काही विकायला निघाले, गोळा करायला निघाले असताना खूप दमलेले होते, चक्कर आली, एका घराच्या सावलीला थांबले होते. सावलीला थांबल्यानंतर पोटात अन्न नाही, पाणी नाही आणि अशा क्षीण अवस्थेमध्ये ते पडलेले असताना त्या घरातून एक मुलगी आली छोटीशी आणि तिनं काय केलं तर पाण्याच्या ऐवजी दुधाचा ग्लास आणलेला होता. हॉवर्ड कॅलीची मी कहाणी सांगतो तुम्हाला, स्टोरी सांगतोय की रिवर्स आणि बदला आणि मदत हे कोणत्या स्वरूपामध्ये मिळते काही कधीही सांगता येत नाही. म्हणून माणसांचे नंबर सेव्ह करायला ठेवा जे तुम्हाला उपयोगी येऊ शकतात भविष्यामध्ये. आणि माणसं तोडायची नाहीत, जोडायला शिकायचं, कारण तोडण्याचं काम हे शत्रूच असतं आणि वाईट माणसांचं असतं. हॉवर्ड कॅलीला दुधाचा ग्लास दिला आणि त्याने सांगितले याचे किती रुपये. त्या मुलीने सांगितलं की ह्या मदतीचे पैसे मी घेत नाही, कारण ही मदत अशाच प्रकारचे तुम्ही कोणाला तरी करा, नंतर मी तुम्हाला सांगितलं
2-3 लोकांना मदत करा, कोणाची तरी दिवाळी चांगली होईल, अशा प्रकारचा तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. आम्ही तुम्हाला सांगतो याचा अर्थ आम्ही पण प्रयत्न करत राहतो. तर त्यांनी सांगितलं हे डॉक्टर झाले, खूप मोठे शिकले, एवढा पैसा कमवला आणि एवढे मोठे डॉक्टर झाले की त्या शहरातले नाही तर त्या राज्यातले, त्या देशातले सर्वात प्रसिद्ध डॉक्टर बनले, हॉवर्ड कॅली. आणि त्यांच्याकडे एक ऑपरेशनसाठी एक मुलगी आली होती, ऑपरेशन थिएटरमध्ये होते आणि त्यांना त्या देशातील, त्या गावातील डॉक्टरांनी रेफर केलं होतं की या हॉस्पिटलमध्ये तुझं चांगलं ट्रीटमेंट होऊ शकतं. याने ऑपरेशन केलं आणि सक्सेस झालं, ती मुलगी चांगली झाली. आणि चांगली झाल्यानंतर बिल देण्यासाठी त्या मुलीकडे एवढे पैसे नव्हते, परंतु बिल सोपवत असताना लिफाफ्यामध्ये बिल आणि प्लस त्याच्यावरती एक चिठ्ठी होती आणि ती चिठ्ठी आणि बिल त्या मुलीला सोपवलं. ती मुलगी शुद्धीत आली होती आणि तिनं पाहिलं तर बिल एवढं मोठं आहे, परंतु वरती चिठ्ठी होती. तिला प्रश्न पडला की एवढं मोठं बिल मी कसं भरू, परंतु चिठ्ठीवरती लिहिलं होतं की या बिलाच्या ऐवजी तुम्ही याची रक्कम कित्येक वर्षापूर्वी अगोदरच अदा केलेली आहे, त्याची पे केलेले आहे. हे होत्या हॉवर्ड कॅलींचा छोटंसं एक स्टोरी. याच्यापासून घेण्यासारखं काय असतं तर इतरांना मदत करा. जशा पद्धतीनं आम्ही यूट्यूबला तुम्हाला खूप चांगली माहिती देत असतो, माझ्यासहित खूप सारे तमाम महाराष्ट्रातील शिक्षक आहेत. तर कृतज्ञ होण्यापेक्षा कृतज्ञ व्हा, खूप चांगली मदत आणि खूप चांगल्या पद्धतीचा नागरिक होण्याचा प्रयत्न करा आणि माणुसकी जिवंत ठेवा. कारण का तर जगामध्ये एकच जात आहे, ती म्हणजे 2च जाती आहेत, एक स्त्री आणि दुसरी पुरुष, आणि एकच धर्म असतो तो म्हणजे मानवता. मानवता जागी ठेवा, तुम्हाला जगामध्ये काहीच कमी पडणार नाही. म्हणून दिवसाची सुरुवात हे चांगल्या विचारांनी करा. थँक्यू सो मच. विश ऑल द बेस्ट. काळजी करू नका, काळजी घ्या स्वतःची. विश ऑल द बेस्ट.